नमस्कार मित्रांनो. आजचा हा जो व्हिडिओ आहे, आता हे टायटल बघून तुम्हाला वाटलंच असेल, की राहुल गांधी व्हर्सेस गौतम अदानी. वास्तविक आपण जे व्हिडिओ बनवतो ते स्टॉक मार्केटशी, फायनान्सशी रिलेटेड असतात आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे, की नोव्हेंबरमध्ये नोव्हेंबर 12 नोव्हेंबरला काय केलं होतं मी तुम्हाला हा स्टॉक अदानी पोर्ट हा स्टॉक मी काय केला होता, अदानी पोर्ट हा जो स्टॉक आहे, हा स्टॉक मी स्विंग ट्रेडिंगसाठी बाय करण्यास सांगितला होता. इथं तारीख आहे ज्या दिवशी आपण WhatsApp ग्रुपवरती टाकलं होतं. जे लोकं WhatsApp ग्रुपला जॉइन आहेत त्यांना माहीत असेल आणि ₹800 च्या आसपास हा स्टॉक होता. ₹808 एक्झॅक्ट किंमत होती. आणि त्याच्यानंतर मला दिवाळीमध्ये बऱ्याच जणांचे मेसेज वगैरे आले. तर त्या मेसेजमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या, की मी त्यावेळेस मे बी उत्तर देऊ शकलो नाही. परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही पाहाल, तर हा स्टॉक 800 वरून ₹1200 पर्यंत गेला. याच्यामध्ये जो ग्रोथ भेटलाय 2 महिन्यामध्ये 50% 2 महिन्यामध्ये किती रिटर्न दिले? 50% रिटर्न. म्हणजे 80,000 टाकलेले असते, तर 1,20,000 एवढा मोठा रिटर्न या स्टॉकने दिला. तर त्या दरम्यान मला बऱ्याच लोकांचे फोन वगैरे किंवा मेसेजेस वगैरे आले. ते या की सगळ्यात महत्त्वाचं अदानी जो ग्रुप आहे, तर त्याच्यावरती जे काही हिंडेनबर्गचं होतं. हिंडेनबर्गचा रिपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शॉर्ट सेलिंग आली. तर बऱ्याच जणांना काय असतं, की बरेच जण मार्केटमध्ये असाल, तर तुम्ही पॉलिटिक्सच्या बातम्या पाहणं सोडून द्या. तुम्ही कोणाचे समर्थक असाल, भाजप, सेना, राष्ट्रवादी, काँग्रेस डायरेक्टली बंद करा. त्याचं व्हिडिओज मी त्या संदर्भात बनवतो. कारण आता बऱ्याच जणांना हिंडेनबर्ग ही कंपनी काय आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे, ती कंपनी काय काम करती, याचं कुठलंही ज्ञान नाहीये. कुठलीही न्यूज आल्यानंतर, निगेटिव्ह न्यूज आल्यानंतर स्टॉक पडतात. कुठलीही न्यूज निगेटिव्ह जर असेल, तर स्टॉक पडतात. त्याच्यामध्ये रिकव्हरी किती दिवसात होते, किती पर्सेंट होते, याच्यानुसार त्याच्यातले जे काही तथ्य आहे, ते तथ्य समजून घेतले जातात. सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जे लोकं मार्केटमध्ये आहेत, त्यांनी एक गोष्ट समजून घ्यायची, की एखादा स्टॉक वर नेणं किंवा एखादा स्टॉक खाली आणणं, हे रिटेल ट्रेडर करू शकत नाही. रिटेल ट्रेडरला काय करायचं असतं, फक्त फॉलो करायचं आणि समहाऊ पिरियड्समध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिट बुकिंग करणं गरजेचं असतं. आता जे प्रश्न होते, तर 2 प्रश्न होते. एक तर काय, की हिंडेनबर्गचा जो रिपोर्ट आहे, तर हिंडेनबर्गच्या रिपोर्टवरती जे लोकांचे प्रश्न होते, की सर हिंडेनबर्गचे जे रिपोर्ट आलाय त्याच्यामध्ये बुवा अदानीचा मग स्टॉक वरती जाईल का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा. नंबर 2 की 2024 मध्ये ज्या लोकसभेच्या इलेक्शन्स आहेत आणि त्याच्यामध्ये समजा जर अ, काँग्रेस सत्तेत आली. कारण इथं तुम्ही बघू शकता, की जे काही काँग्रेसचे लोकप्रिय नेते राहुल गांधी, हे सातत्याने अदानीवरती हल्ले करतात. अदानी, अंबानी, अदानी, अंबानी. तर हे तुम्ही इथं पाहू शकता. परंतु याच्यामध्ये काय असतं, की हे राजकारणाचा भाग झाला त्यांचा. याच्यामध्ये तुम्हाला अ, ह्या गोष्टीचा काही फायदा नसतो. आता यांनी इथं संसदेत भाषण केलं. अदानी आणि अ, मोदींचा एक फोटो दाखवलाय. पण फोटो नुसते पाहून उपयोगी तर हे जर आहेत, अशोक गेहलोत हे अदानींबरोबर दिसतायत. आता हे त्यांचे दाजी मेव्हणे हे तुम्हाला अदानीबरोबर दिसतायत. ममता बॅनर्जी अदानीबरोबर दिसतायत. शरद पवार अदानीबरोबर दिसतायत. मग आता हे जे चाललंय अदानी, 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 तर मग हे काय फक्त डोळा मारून चाललंय का? तर असाही प्रश्न येतो. का येतो? तर त्याचं उत्तर आपण बघणार आहोत. 24 घंटा अदानी जी की मदद करते रहते हैं और यहाँ पे आपके जो चीफ मिनिस्टर हैं वो भी अदानी जी जैसे लोगों के लिए ही काम करते हैं। उनका तो सीधा सीधा अदानी जी के साथ रिश्ता है। 24 घंटा अदानी 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 चलता रहता है। आता मला वाटतं कोणतेही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त अदानी, अदानी हे राहुल गांधीच करतायत. तर त्यांनी इथं बघा सिम्बॉल ऑफ करप्शन अदानीला काय म्हटलंय? सिम्बॉल ऑफ करप्शन.
परंतु त्याच्या पलीकडे ज्यावेळेस तुम्ही इकॉनॉमिक्स किंवा स्टॉक मार्केटच्या संदर्भात काम करता, तर त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला बघावं लागतं. आता बघा तुम्हाला माहिती आहे, आता जे काही 4-5 राज्यांचे इलेक्शन झाले, तर त्याच्यामध्ये काँग्रेसला बहुमत मिळालंय आणि याचं जो काही रेवत रेड्डी हे कोण आहेत तिथं मुख्यमंत्री आहे आणि ज्यावेळेस इलेक्शनचा प्रचार चालू होता, त्यावेळेस रेवत रेड्डी सुद्धा आता इथं बघितलंय तुम्ही, की ज्यावेळेस इलेक्शनचा प्रचार चालू होता तेलंगणाचा, त्यावेळेस हे जे रेवत रेड्डी आहे, हे सुद्धा काय म्हणत होते, अदानीच्या विरोधात बोलत होते. परंतु सरकार स्थापन होऊन अजून 1 वर्षही पूर्ण झालं नाही आणि त्यांनी काँग्रेस रूल सरकारमध्ये इथं 12,400 कोटीची इन्व्हेस्टमेंट तेलंगणामध्ये झालेली आहे. आणि याचे तुम्ही इथं बघू शकता हे रेवत रेड्डी आणि बाजूलाच गौतम अदानी आहेत. जे काही कॉन्ट्रॅक्ट साइन झालं, तर त्याचे हे काही ते डिस्प्ले करताना तुम्हाला फोटो दिसतायत. आणि हे कोण आहेत हे कमेंटमध्ये तुम्ही सांगायचंय मला, ही व्यक्ती कोण आहे? म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल गव्हर्नमेंट ऑफ तेलंगणा. तर तुम्हाला एक आयडिया येईल, की बिझनेस आणि राजकारण या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही त्याचं मिक्सअप करायचं नाही. आता त्याच्याबरोबर राजस्थानमध्ये जवळपास 1.68 लाख करोडची इन्व्हेस्टमेंट केली. काँग्रेस रूल्ड राजस्थान गेट्स बिगेस्ट इन्व्हेस्टमेंट प्लेज फ्रॉम अदानी. म्हणजे इतर राज्यांमध्ये ज्या इन्व्हेस्टमेंट आहेत, त्याच्या तुलनेमध्ये सर्वाधिक मोठी इन्व्हेस्टमेंट कोणाच्या काळात झाली आहे? काँग्रेसच्या काळात, काँग्रेसच्या राज्यात. तर मग हे जे असतात ह्या गोष्टी इथं बघा. आता इथं त्यांनी थोडंसं छत्तीसगडचं एक न्यूज होती ती टाकलेली आहे. अजून एक आता महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर धारावीचा प्रोजेक्ट आलेला आहे. यांना मिळालाय. तर धारावीचा जो प्रोजेक्ट आहे, तो प्रोजेक्ट एम-ए-व्ही जे काही गव्हर्नमेंट आहे, महाविकास आघाडी असताना तो फायनलाईज झालेला आहे. परंतु ज्यावेळेस गव्हर्नमेंट गेलं, त्यानंतर काय झालं? धारावीच्या जे काही प्रोजेक्ट आहे त्याच्या विरोधात मोर्चा चालू झाला. धारावीच्या प्रोजेक्टच्या विरोधात मोर्चा चालू झाला. तर मग राजकारण आणि पॉलिटिक्स याच्यामध्ये कुठलीही गडबड करायची नाही. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही अजून काही बातम्या सर्च केल्यात, तुमच्या लक्षात येईल की छत्तीसगडमध्ये 25,000 करोड, त्यानंतर राजस्थानमध्ये 65,000 करोड. आता हे वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत आणि फक्त भाजपच्या राज्यातच आहे असं नाही. आता हा केरळमध्ये पण आहे. तर कर्नाटकचा एक जो मंत्री आहे, आता कर्नाटकमध्ये त्यांचं सरकार आलंय. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, कर्नाटकचे उद्योग मंत्री एम-बी पाटील यांनी काय सांगितलं, की अदानी ग्रुपला आमच्या राज्याचे दरवाजे उघडे आहेत. अदानीने काय केलंय तिथं 1,00,000 करोड करने का वायदा किया है. त्याच्याबरोबर पश्चिम बंगालमध्ये कोण आहे? आंध्र प्रदेशमध्ये भाजप नाहीये, ओडिसामध्ये भाजप नाहीये, तमिळनाडूमध्ये भाजप नाहीये. तर या सगळ्या राज्यामध्ये बीजेपी सरकार नसतानाही तिथं काय आलंय? इन्व्हेस्टमेंट झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की ज्या राज्यांमध्ये काँग्रेसचं सरकार आहे, त्या राज्यांमध्ये ही सर्वाधिक इन्व्हेस्टमेंट झाली. आता याच्यामध्ये हे जर सगळी न्यूज ज्यावेळेस तुम्ही बघता, ही सगळी न्यूज तुम्ही ज्यावेळेस बघता, तर तुमच्या लक्षात येईल, की राजस्थान हे काँग्रेसचं सरकार होतं आणि काँग्रेसचं सरकार असताना राजस्थानमध्ये सगळ्यात मोठं जे काही इन्व्हेस्टमेंट आहे, ती सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट राजस्थानमध्ये झालेली. त्याच्यामुळं ह्या पॉलिटिकल गोष्टींचा काहीही फारसा इम्पॅक्ट आपल्या ह्याच्यावर पडून द्यायचं नाही. तर ही जी मगाची तुम्हाला बातमी सांगितली मी, की कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि तिथले जे मंत्री आहे, तर त्या मंत्र्यांनी काय स्टेटमेंट दिलं, की तुम्ही आमच्या राज्यामध्ये या आणि आता एक महत्त्वाची बातमी, की याच्या अगेन्स्ट काउंटर केलंय का राहुल गांधींनी? कुठं राजस्थानमध्ये एवढा मोठा इन्व्हेस्टमेंट केली अदानींनी, त्याच्या विरोधात राहुल गांधी बोलताना दिसले का तुम्हाला? तर नाही दिसले. कर्नाटकमध्ये हे मंत्री बोलले, तर त्याच्या विरोधात बोलताना दिसले की नाही? रेवत रेड्डी तर आता झाले. त्याच्या विरोधात तुम्हाला काही दिसतं का? नाही दिसत. तर ह्या गोष्टी तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. राजकारण आणि इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर इथं हे सगळं डिटेल्स आहे, की कोणत्या राज्यामध्ये किती याच्यामध्ये हे केलेलं आहे.
सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय, की जर तुम्ही मार्केटमध्ये काम करताय, तर तुम्हाला पॉलिटिक्स बघण्याची गरज नाहीये. बघूच नका. कारण बघा देश जो चालतो तो जनतेच्या आणि उद्योगांच्या टॅक्सवरती चालतो. जनतेकडून जो टॅक्स येतो, उद्योगांकडून जो टॅक्स येतो त्याच्यावरती देश चालतो आणि पॉलिटिकल जे पक्ष असतात, राजकीय जे पक्ष असतात, ते उद्योगपतींच्या खैरातीवरती चालतात. जर आता सोपं साधं उदाहरण देतो बघा, की आपल्याला एखादं लग्न जरी करायचं असलं, तरी आपल्याला नाकीनऊ येतात. 400-500 हजार लोकांचं जर करायचं म्हटलं, एखादा कार्यक्रम, तरी आपल्याला काय होतं, त्याच्यामध्ये खूप अडचणी येतात. आणि हे जे राजकारणी असतात, हे लाखो करोडोच्या सभा घेतात. लाखो लोकांच्या सभा घेतात. हजारो लाखो लोकं येतात. मग एवढा जो पैसा असतो, हा यांच्या खिशातून देत नाही. मागे एक तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खरगेंचा. खरगेंना आता काँग्रेस पक्षाने काय केलंय, की हे गोळा करायचं काम चालू केलं होतं पक्ष फंडासाठी. तर त्यांना काहीतरी त्यांचा जो काही पेमेंट आहे, ते पेमेंट दिलं तर त्यांचा एक व्हिडिओ आला होता, की एका महिन्याचा पगार गेला. तर हे जे पक्ष असतात, ते पक्ष स्वतःच्या पैशातून खर्च करत नाही. हे उद्योगपती असतात. हे उद्योगपती यांना फंडिंग करत असतात. त्याच्यामुळं ह्या गोष्टींकडे तुम्ही त्या अँगलनी पाहणं गरजेचं नाहीये. आता थोडंसं पॉलिटिकली जर याचा व्ह्यू विचारायचा गेला, तर एक तर जर अडाणी करप्ट आहे, तर मागच्या स्लाइडमध्ये तुम्ही बघितलंय, की अडाणी सिम्बॉल ऑफ करप्शन असं राहुल गांधींनी म्हटलंय. तर मग त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहुल गांधींनी याला विरोध करायला पाहिजे होता. परंतु राहुल गांधींनी विरोध केला नाही. बरोबर. जर अदानी जर करप्टेड आहेत, तर मग तुमच्या जे काही अखत्यारीतले राज्य आहेत, ज्याचं तुमची सत्ता आहे, तिथं तुम्ही प्रोजेक्ट का देता? हा एक प्रश्न. नंबर 2 त्याचा दुसरा एक अर्थ असा काढू शकतो, की त्या राज्यामध्ये जी काही काँग्रेसची सरकार आली, ती तिथल्या स्थानिक नेतृत्वाच्या बळावर आलेली आहेत. तर राहुल गांधींचा शून्य इम्पॅक्ट आहे. बरोबर आहे. ठीक आहे. तर या प्रकारे आता याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी असतात जसं ज्यावेळेस तुम्ही हे बघता एखाद्या कंपनीबद्दल माहिती बघता, तर त्याच्यामध्ये काय असतं, की काही कंपन्या यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी खूप वेळ जातो. आता त्याच्यावरती मी एक डिटेल व्हिडिओ बनवेल. परंतु हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला, तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला याच्या व्यतिरिक्त कुठल्या विषयावर व्हिडिओ आवडतोय किंवा चालेल, तर ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ठीक आहे. थँक यू.